नमस्कार आदाब, न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत। मुख्य संपादक अमीन खान यांची रिपोर्ट। आज दिनांक 22 सितंबर 2025 रोजी नांदुरा पंचायत समिती समोरील शिक्षकांच्या बदलीत विलंब। राजेश गावंडे यांचे आमरण उपोषण सुरू, गावकऱ्यांसह संघटना व पक्षांचे भव्य समर्थन। नांदुरा तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांवर बदली झालेल्या शिक्षकांनी अद्याप पदभार स्वीकारला नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे। या गंभीर प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी मामुलवाडी येथील रहिवासी व सामाजिक कार्यकर्ते राजेश सोपान गावंडे यांनी पंचायत समिती नांदुरा येथे महात्मा गांधी पुतळ्याजवळ आजपासून आमरण उपोषणास सुरुवात केली आहे। गावंडे यांनी पंचायत समिती नांदुरा येथील प्रशिक्षणाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की जळगाव जामोद पंचायत समितीतून बदली झालेल्या शिक्षकांना अद्याप कार्यमुक्त केलेले नाही, त्यामुळे ते नांदुरा तालुक्यातील शाळांवर हजर होत नाहीत। मागील वर्षीही अशीच परिस्थिती निर्माण झाली होती। शासनाने 25 जून 2023 रोजी रुजू होण्याची तारीख दिली असताना संबंधित शिक्षकांनी तब्बल 9 महिने उशिरा म्हणजे 15 मार्च 2024 रोजी हजेरी लावली। परिणामी विद्यार्थ्यांचे संपूर्ण वार्षिक सत्राचे शैक्षणिक नुकसान झाले। यावर्षीही अशाच विलंबामुळे पालकवर्गामध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। गावंडे यांनी पंचायत समिती जळगाव जामोद येथील संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे। त्यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की जोपर्यंत शिक्षक कार्यमुक्त होऊन नांदुरा तालुक्यातील शाळांवर पदभार स्वीकारत नाहीत तोपर्यंत उपोषण सुरू राहील। या आंदोलनाला गावकरी, पालकवर्ग तसेच शहरातील विविध सामाजिक संघटना आणि राजकीय पक्षांनी एकमुखी व भव्य समर्थन दिले आहे। संभाजी ब्रिगेड नांदुरा तालुका, मराठा सेवा संघ, समाजवादी पार्टी युवा जिल्हाध्यक्ष आझाद पठाण यांनी प्रत्यक्ष भेट देऊन उपोषणाला समर्थन दिले। तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अजित पवार गटचे शहराध्यक्ष आणि विधानसभा अध्यक्ष यांनीही गावंडे यांच्या मागण्यांचे समर्थन जाहीर केले आहे। सकाळपासूनच महात्मा गांधी पुतळ्याजवळ नागरिकांची गर्दी होत असून घोषणाबाजी, निवेदन वाटप व पाठिंबा मोर्चे यामुळे परिसरात आंदोलनात्मक वातावरण निर्माण झाले आहे। गावंडे यांनी उपोषणादरम्यान उद्भवणाऱ्या सर्व परिणामांना शासन प्रशासन जबाबदार राहील असे ठामपणे नमूद केले आहे। निवेदनाची प्रत मुख्यमंत्री, शालेय शिक्षण मंत्री, जिल्ह्याचे पालकमंत्री आमदार चैनसुख संचेती, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बुलढाणा, शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद बुलढाणा आणि पोलीस ठाणेदार नांदुरा यांना पाठविण्यात आली आहे। आम्ही आमचे शेतकरी कन्यापुत्र शैक्षणिक संघटना यांचे आमचे आधारस्तंभ आणि संस्थापक अध्यक्ष सन्मान्य गावंडे हे नेहमीच शेतकऱ्यांच्या मुलामुलीकरता नेहमीच अवराक्त करत असतात। नुकताच सध्या म्हणजे जळगाव जामोद तालुका आणि आपला तालुका नांदुरा यामध्ये बऱ्याच शिक्षकांची बदली होऊन त्यांना अजूनही त्या नवीन शाळेवर रुजू करण्यात आलं नाही आहे। यासाठीच त्यांनी हप्त्याभरापासून या मागणीसाठी उपोषणाचा इशारा दिला होता, पण अजूनही कामं अंमलबजावणी झाली नाही। त्यामुळे आज 22 सप्टेंबर रोजी शेतकरी कन्यापुत्र अभ्यासिका शैक्षणिक संघटना नांदुरा सन्मान्य अजित भाऊ गावंडे हे आज आमरण उपोषण करीत आहेत। वास्तविक पाहता आपला देशाचे पंतप्रधान, माफ करा, राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस 5 सप्टेंबर साजरा केला जातो। हा आपला म्हणजे ज्यांच्या नावानं हा दिवस साजरा केला जातो असे आपले देशाचे राष्ट्रपती असून तरीही अजूनही या शैक्षणिक क्षेत्रामध्ये अधोगती का आहे? अजून आपण म्हणतो की भारत डिजिटल क्रांती करत आहे, जगाच्या पातळीवर खूप मोठं महत्त्व असं शिक्षणाचं झालेलं आहे, तरी पण या अशा निर्णयासाठी आपण का मागे राहतो? म्हणूनच याचा एक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून त्यांनी हे जे आंदोलन उभं केलं आहे, त्याकरिता आम्ही आज मराठा पाटील युवक समिती, त्याचप्रमाणे संभाजी ब्रिगेड, त्याचप्रमाणे जिल्हा केंद्र
माडी प्राथमिक शाळा चेंबा, त्याचप्रमाणे सुरेंद्र पाटील कोळी महासंघ, महासिंग दादा सुरळकर, तसेच युवा मंडळ सेना, त्याचप्रमाणे बऱ्याच शाळांनी आज इथे येऊन या आंदोलन उपोषणाला आपला जाहीर पाठिंबा दर्शविला आहे. त्यांच्या या मागण्या पूर्णपणे लवकरात लवकर पूर्ण व्हाव्या हा त्यांचा आजचा आंदोलन उपोषणा दिनी शासनाला तसेच पंचायत समितीच्या ज्या PO साहेब आहेत किंवा जे काही अधिकारी आहेत त्यांना त्यांची मागणी आहे आणि ती त्यांनी पूर्ण करावी ही त्यांची इच्छा आहे. असे जर नाही केले तर त्यांनी यापुढेही कडक उपोषणाचा इशारा दिला आहे आणि त्यांना आम्ही सर्व वेगवेगळ्या संघटनांचे पदाधिकारी साथ देत राहू ही आमची आज विनंती आहे. पंचायत समितीसमोर आमच्या शेतकरी कन्यापुत्र अभ्यासिकेचे प्रतिनिधी सन्माननीय आदरणीय राजेश भाऊ गावंडे यांच्या मार्गदर्शनातून आणि संकल्पनेतून ह्या ज्या नांदुरा तालुक्यातल्या जिल्हा परिषद शाळा आहेत त्या वाचल्या पाहिजे, त्या शाळेची गुणवत्ता सुधारली पाहिजे यासाठी जिल्हा परिषदच्या माध्यमातून ज्या शिक्षकांच्या बदल्या जिल्हाभर झाल्या आहेत, परंतु नांदुरा तालुक्यातली अशी सध्या परिस्थिती आहे की जळगाव जामोद तालुक्यातल्या शिक्षकांच्या बदल्या ह्या नांदुरा तालुक्यात झाल्या, परंतु नांदुरा तालुक्यातल्या पंचायत समितीचे जे अधिकारी आहे ते मगरुरी दाखवत आहे आणि त्यांना तिथून रिलीव्ह करत नाही आहे. त्यामुळे नांदुरा तालुक्यातल्या शिक्षकांच्या जागा ह्या रिक्त आहे, त्यांच्या बदल्या इथं झाल्यानंतरही शिक्षक ते तिथून रिलीव्ह करण्यास सोडत नाही आहे. म्हणून नांदुरा तालुक्यातल्या ज्या जिल्हा परिषद शाळा आहेत त्या विद्यार्थ्यांचे अतोनात नुकसान होत आहे. म्हणून या शासनास आमची नम्र विनंती आहे की ज्या शिक्षकांच्या बदल्या जळगाव जामोद पंचायत समितीतून नांदुरा पंचायत समितीला झाल्या आहेत त्या ताबडतोब करण्यात यावा, अन्यथा आम्ही उपोषणास्थळ आज बसलेलोच आहे. यानंतर नांदुरा तालुक्यात शेतकरी कन्यापुत्र अभ्यासिकेच्या वतीने आम्ही उग्र स्वरूपाचे लोकशाही पद्धतीने आंदोलन करू एवढी शासनास विनंती करतो. धन्यवाद.